उत्तर मुंबईतल्या कांदिवली पूर्वमधल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेकडून दगडफेक केली गेली। मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार केल्यामुळे शिवसैनिकांनी दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे। तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबंधी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे निरुपम यांची सभा उधळून लावल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे। वांद्रे साहेब आणि पीए माध्यमातून टेंडर बीएमसी मॅनेज केलं जात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे। सोमय्या यांच्या या वक्तव्यावर तक्रार दाखल करावी असं लेखी निवेदन संजय निरुपम यांनी आझाद मैदानमध्ये दिलं। पोलिसांनी पुढच्या 2 दिवसात याबाबत तक्रार आणि गुन्हे दाखल करा अशा स्वरूपाची कारवाई करावी, अन्यथा लोकायुक्त किंवा अन्य मार्गातून काँग्रेस न्याय मागेल असं निरुपम यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस तिथीनुसार करून दाखवा असं आवाहन काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला केलं आहे। महाराजांची जयंतीचा वाद कशासाठी असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलेला आहे। औरंगाबादमध्ये मराठा आरक्षण सभा घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला। मराठा आरक्षण समितीत तावडेने आजवर काय केलं असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे। एका जमिनीचं प्रकरण मार्गी लावण्यासाठी 30 कोटी रुपयांची लाच स्वीकारताना गजानन पाटील याला अटक करण्यात आली आहे। त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान आपण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं पाटीलनं सांगितलं होतं। मात्र आपल्या कार्यालयात अधिकृत अथवा खासगी स्वरूपात गजानन पाटील नावाचा कोणीही कर्मचारी नसल्याचा खुलासा खडसे यांनी केला आहे। एका संस्थेला कल्याण इथली जागा मिळवून देण्यासाठी पाटीलनं लाच मागितली होती। यातला 15 कोटींचा पहिला हप्ता घेण्यासाठी पाटील आला असा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला रंगेहात अटक केली। दरम्यान काँग्रेस या प्रकरणी आक्रमक झाली आहे। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी भाजपवरती टीका केली आहे। ना खाएंगे ना खाने देंगे असं म्हणणाऱ्यांनी याचा विचार करावा अशा शब्दात चव्हाणांनी भाजप नेतृत्वाला टोला लगावलाय। या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे। वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा सीबीएसई अभ्यासक्रमानुसार घेऊ नये अशी मागणी करत विद्यार्थी, पालक आणि डॉक्टरांनी नागपूरमध्ये मोर्चा काढला। विराटी चौक ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात आला। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 24 जुलै रोजी होणारी नीट परीक्षाच वैद्यकीय प्रवेशासाठी वैध असेल, मात्र एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा जड जाईल अशी भीती आहे। त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये रोष आहे। ही परीक्षा देऊन मुलं नापास झाली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता ते विचारत आहेत। नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज ठाकरेंची काल भेट घेतली। सोमवारी राज ठाकरे नीट संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली। यावेळी राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली। तसंच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर माझी भूमिका कळवीन अशी प्रतिक्रिया यावेळी दिली। यंदा 10वी सोबतच 12वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे। 12वीच्या निकालानंतर 1 महिन्यानंतर ही परीक्षा घेतली जाणार आहे। तसंच यंदा 10वीचा निकाल 25 ते 27 मे पर्यंत लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही विनोद तावडे यांनी सांगितलं। अमरप्रीत हॉटेल चौकातील मुथूट फायनान्सवर फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्याचा 6 दरोडेखोरांचा प्रयत्न फसला। वाळूच्या दिशेनं पसार झालेले दरोडेखोर बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। शहरातील सर्वात गजबजलेल्या जालना रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर अमरप्रीत चौकात ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे। नाशिकमधल्या सिडको परिसरामध्ये सलग दुसऱ्यांदा दुचाकी जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला। नाशिकच्या सिडको परिसरातील नीलांजली नील अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे। यामध्ये एकूण 6 दुचाकी जाळण्यात आल्या आहेत आणि या जळीत कांड्यामुळे नाशिकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। नवी मुंबईतले बिल्डर राज कंधारी आत्महत्या प्रकरणी त्यांचे आतेभाऊ विपिन थापर याला न्यायालयानं 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। विपिन थापरनं व्यवसायात दगाफटका केल्यामुळे आपली कौटुंबिक हानी झाल्याचं राज कंधारी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलंय। गुरुवारी रात्री कंधारी यांच्या कार्यालयाची तपासणी करताना पोलिसांना ही चिठ्ठी सापडली। दरम्यान विपिन थापर आणि राज कंधारी यांच्यात गेली 4 वर्षे संपर्क नव्हता। तसंच पोलिसांना सापडलेली सुसाईड नोट मृत राज कंधारी यांची नसल्याचा आरोप विपिन थार यांच्या वकिलांनी केला आहे। नाशिक शहरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केलाय। पाथर्डी शिवारात असणाऱ्या हॉटेल हॉलिडे इनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून देहविक्रीचा धंदा सुरू होता। परिसरातीलच काही नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी रात्री छापा मारून हॉटेल मालकासह 5 पुरुष आणि 2 तरुणींना ताब्यात घेतलाय। ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणी मुंबईहून आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे। तर हॉटेलचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे।
राजकारणाचं गुन्हेगारीकरण होण्यासंबंधी सातत्यानं सर्व स्तरातून चिंता व्यक्त होते. अशातच गुन्हेगार राजाश्रय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिसांनी त्याला न घाबरता काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. केवळ सोबत फोटो काढलेल्या फोटोच्या मदतीनं कुणी तुमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा धमक्यांना भीक घालू नका अशी स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेले कामठी आणि अन्य 2 पोलीस स्टेशन्स नागपूर आयुक्तालयात स्थानांतरित करण्यासंबंधी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं वाढ केलेली आहे. या दोघांच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. या दाम्पत्याला न्यायालयानं 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान भाऊसाहेब चव्हाण आणि त्यांचं पत्नीच्या मागे आयकर विभागाचे ससे मिळायला लागणार आहे. राज्यात नुकताच गोहत्याबंदी कायदा लागू झाला, पण वसई विरार परिसरात या कायद्याची पायमल्ली होताना दिसते. गोमांस नेणाऱ्या एका टेम्पोला पकडण्यात आले. बजरंग दल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा टेम्पो पकडला आहे. वसईच्या पंचवटी नाक्यावर हा टेम्पो पकडला. टेम्पोमधल्या तिघांनाही या कार्यकर्त्यांनी माणिकपूर पोलिसांच्या हवाली केलं. टेम्पो पकडण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला अशी विचारणा माणिकपूर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना करताच परिस्थिती तणावपूर्ण बनली. टेम्पोमधल्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारमुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिक सुविधांअभावी भाजून निघत असल्याची टीका काँग्रेस नेते तसंच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. सरकार सुविधा देत नसेल तर भाजप खासदार आमदार यांच्या घरावर चाल करण्याचं आवाहन राणे यांनी केलं आहे. ते 2 दिवसीय लातूर जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त दौऱ्यावर असताना निलंगा तालुक्यातील निटूर इथं बोलत होते. पंतप्रधानांना जगभर फिरण्यास वेळ आहे, मात्र मराठवाड्यात येण्यास वेळ नसल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. तसंच 11 लाखांचा सूट घालणारे गरीब शेतकऱ्यांचे पंतप्रधान कसे असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. चंद्रपुरात मोसवा ते सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूरमध्ये शुक्रवारी 46 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं, तर नागपूरमध्ये उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं आहे. नागपुरातील 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. हे तापमान सामान्यपेक्षा 3 अंश सेल्सिअस जास्त आहे. तर पुढचे 2 दिवस सुद्धा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी तापदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलं असताना आता वाढत्या तापमानानं नागरिक हैराण झाले आहेत. चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपुरात पारा 46 अंशांवरती पोहोचला आहे. दुपारच्या सुमारास शहरातले सर्व रस्ते निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळालं. या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांची दैनंदिनीच बदलून गेली आहे. ऊन तापायच्या आत आवश्यक ती कामं करून घर गाठत कूलर एसीमध्ये दाह कमी करणं हा दिलासा शोधला जातोय. याआधी मागील वर्षी 19 मे रोजी हे तापमान 47.6 अंशावर नोंदलं गेलं होतं. काही दिवसातच मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे आता नाले सफाईवरून हे राजकारण पेटताना दिसत आहे. भाजप नगरसेवक आणि पालिका सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी मुलुंडमधील नाल्यांची पाहणी केली. अनेक ठिकाणी नाल्याच्या सफाईला सुरुवातच झाली नाही, तर काही ठिकाणी ढिसाळ कारभार दिसून आल्यानं त्यांनी सरळ शिवसेनेवर त्याचं कापड फोडलंय. त्यामुळे आता नाले सफाईवरून पुन्हा शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटणार असंच दिसतंय. मनमाडच्या नांदगाव तालुक्यात पाणी टंचाईनं एका 18 वर्षीय तरुणीचा बळी घेतला. सोनाली चव्हाण असे या मृत तरुणीचं नाव आहे. पाणी ओढताना तोल जाऊन विहिरीत पडल्यानं तिचा मृत्यू झालाय. नांदगाव तालुक्यातील ढेकू या गावात ही घटना घडली आहे. गाव शिवारातलं पाणी गावातच मुरवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्रभर राबवण्यात येते. या योजनेचा चांगला लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नुकतंच ट्विट केलं. परभणी जिल्ह्यातील सावरगाव खुर्दमध्येही जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला खोलीकरणाचंच काम सुरू आहे. अवकाळी झालेल्या पावसामुळे या नाल्यात 60 लाख लिटर पाणी साठलं होतं. या भरलेल्या बंधाऱ्याचे फोटो पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. या कामाचे फोटो ट्विट केले आणि जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी फायद्याचं असल्याचं म्हटलं आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी परभणी जिल्ह्यातील सावरगाव खुर्दमधील जलयुक्त शिवार अभियानाच्या बंधाऱ्यात लाखो लिटर पाणी साठल्याचा फोटो ट्विट करून सुरू असलेल्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं. मात्र याच गावाला प्यायला पाणी नसून गावकऱ्यांना 2 टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय. त्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आम्हाला पाणी मिळालं नाही तर आम्ही मुंबईचे पाणी कापू, त्यांचं पाणी आम्ही बंद करू असा इशारा शहापूर वासियांनी दिला आहे. शहापूर तालुक्यात जवळपास 100 गावात प्रचंड पाणी टंचाई आहे. याच तालुक्यात तानसा, भातसा आणि वैतरणासारखे 3 धरण आहेत. या धरणाचं पाणी मुंबईला दिलं जातं, मात्र त्याच तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना मात्र पाणी मिळत नाही. यासाठी शहापूर ते मंत्रालयाची जलदिंडी काढण्यात आली. त्यात सर्वपक्षीय नेत्यांसह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. हे सर्व नागरिक पायी चालत मंत्रालय गाठणार आहेत आणि आपली व्यथा मांडणार आहेत. ही दिंडी पोहोचण्यासाठी जवळपास 3 दिवस लागतील. राज्यातील इतर भागाच्या तुलनेत कोकणात पाणी टंचाईचं संकट तर कमीच असतं, मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारानं मुरुड तालुक्यातील काही गावांना बसलेला आहे. पिण्याच्या पाण्याची योजना राबवूनही गेल्या 6 वर्षांपासून या सावली, खांबे आणि मिठागर वासियांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दुष्काळग्रस्त सोलापूरला अवकाळी पाऊस आणि वादळानं झोडपलं. दक्षिण सोलापुरातील गुंजेगाव, कंदलगाव, वळसंग, दर्गनहळळी आणि धोत्री या गावांना जोरदार तडाखा दिलाय. घरावरील पत्रे 2 किलोमीटर लांब जाऊन पडल्यात. दर्गनहळळीतील शेतकऱ्यांचं शेडनेटचं खूप नुकसान झालंय. जर्मनीवरून मागवून आणलेल्या रोपांचंही नुकसान झालंय. छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवतेज संभाजी या 3D स्वरूपातल्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. संभाजीतील भिडे गुरुजी यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं. सृजन कॉलेज ऑफ डिझाईन आणि कलादत्त प्रकाशनतर्फे या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. देशात मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करायला पाहिजे अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचं यावेळी संभाजीराव भिडे यांनी म्हटलं आहे. सांगलीत काल दुसऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉक्टर गणेश देवी यांच्या हस्ते करण्यात आलं. 14 आणि 15 मे असं 2 दिवस हे संमेलन आयोजित करण्यात आलंय. या परिसराला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर साहित्य नगरी असं नाव देण्यात आलंय. आज दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी कुटुंबियांसमवेत निर्भय मॉर्निंग वॉकही काढण्यात येईल. अलिबाग तालुक्यातील नागाव इथे 1942 साली सुरू झालेल्या माध्यमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं संमेलन पार पडलं. शाळेची घंटा वाजवत अनोख्या पद्धतीनं या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संमेलनात शाळेचे माजी संचालक, शिक्षक आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अशा प्रकारचं संमेलन आयोजित केल्याबद्दल डॉक्टर उदय निरगुडकर यांनी संयोजकांचं कौतुक केलं. स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्या समाजाच्या प्रवृत्ती खूप एकाकी झालेल्या आहेत. या दिव्यांचं आणि ज्योतींचं मंदावणं हे अधिकाधिक प्रखर व्हावं याकरता अशा मेळाव्यांची नितांत गरज आहे असं मला वाटतं. याचं कारण 2 धनप्रवृत्तीची माणसं चटकन एकत्र येतात. चांगल्या माणसांनी एकत्र येण्याकरता आयोजकांनी ही जी मेहनत घेतली त्याला खरी दाद दिली पाहिजे. ठाण्यातील कळवा रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार घडलाय. एका युवकाला लोकल ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आलाय. या प्रकारानंतर रेल्वे फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकलनं वेग पकडल्यानं हा युवक लोकलमधून पडला. या प्रकारानंतर त्याला जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. या संदर्भात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली, मात्र सीसीटीव्हीच्या दृश्यात हा अपघात नसून त्याला बाहेर फेकण्यात आल्याचं दिसतंय. त्यामुळे आता पोलीस त्या दिशेनं तपास करत आहेत. नेहमी पांढऱ्या कपड्यात दिसणारे स्टेशन मास्तर आता वेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसणार आहे. यासाठी फॅशन डिझायनर रितू बेरी यांच्याशी चर्चा करून स्टेशन मास्तरांना साजेसा नवा ड्रेस कोड तयार करणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी म्हटलेलं आहे. तसंच नव्या ड्रेस कोडसोबतच स्टेशन मास्तरांच्या अधिकारांतही वाढ करणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे. देशभरातील स्टेशन मास्तरांचं 1 दिवसाचं मुंबईमध्ये संमेलन होतं. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते. मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग स्थानकावरील विविध विकास कामांचं केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर प्रत्यक्षात स्थानकावर खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सुमारे 15 कोटी खर्च करून कांजूरमार्गमध्ये एक नवीन फलाट, झरकते जिने, शौचालय, 6 मीटर रुंद पादचारी पूल आणि नवीन तिकीट घर बनवण्यात आलंय. लवकरच मुंबईमधील आणखीन काही रेल्वे स्थानकांचा विकास देखील केला जाणार असल्याचं खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. परिवहन खात्यानं आता दुचाकी स्वाराच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्तीचं केलंय. मात्र मुंबईमध्ये याबाबत जागरूकता आली असल्यानं या निर्णयाबाबत वाहन चालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. उपाय आमच्या सुरक्षिततेसाठी असले तरी त्याबाबत माहीतच नसल्याचं मोटर वाहन चालकांचं म्हणणं आहे. तर वाहतूक पोलीस मात्र सगळीकडे प्रसार माध्यमांच्या सहाय्यानं या आदेशाचा प्रचार केल्याचं सांगतायत. त्यामुळे जनतेनं सहकार्य करावं अशी विनंती पोलीस करतायत. ठाण्यातील 13 वर्षांच्या सोहम घोडकेनं वॉर्स ऑफ ऑक्टोव्हन ही कादंबरी
लिहिली आहे. त्याची कादंबरी अमेरिकेतील पॅट्रियट प्रकाशनाकडून 22 एप्रिलला प्रकाशित करण्यात आली. कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकारता या कादंबरीचं प्रकाशन केलं गेलं. सोहम ठाण्यातील DAV या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतोय. पुढील 3 महिन्यात सोहमच्या दुसऱ्या कादंबरीचं प्रकाशन होईल.